राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन केलं होतं, काय सांगाल सर? बघा, बौद्ध जयंतीच्या अनुषंगाने भीमनगर भावसिंगपुरामध्ये आम्ही ही प्रचंड मोठ्या लेवलवर शोभायात्रा आणि महोत्सव साजरा करतो आहे. गेल्या 3 दिवसापासून म्हणजे आजपासून या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे. भीम जयंती, भीमगीत आणि बुद्धगीतांची ह्या ठिकाणी प्रचंड सकाळी 9 वाजेपासून तर आता मला वाटतं 2:30 वाजले इतक्या म्हणजे 4-5 तास ही स्पर्धा चालली आणि भिक्खू संघाने भोजनदान आणि नंतर ब्रह्मदेशना केली आणि जे स्पर्धकांना या ठिकाणी पारितोषिक व जिल्हास्तरीय राज्यस्तरीय सर्टिफिकेट देण्यात आले आहे. सर्टिफिकेट देण्यामध्ये पुरस्काराचं काय काय स्वरूप होतं यामध्ये? आता काही गिफ्ट होते नियोजकाच्या वतीने, जे घरोपयोगी वस्तू त्या ठिकाणी देण्यात आल्या आणि ती एक उत्साह निर्माण झाला पाहिजे त्या हेतूने सगळ्यांना प्रमाणपत्रेसुद्धा दिली. बुद्ध जयंतीनिमित्त काही विशेष कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत का? बुद्ध जयंतीनिमित्त आणि या शोभायात्रानिमित्त 12 मे सोमवारी सकाळी 7:30 वाजता शाक्यनगर भीमनगर भावसिंगपुरा या ठिकाणावरून म्हणजे या ओपन स्पेसवरून बोधिवृक्षाचे वृक्षारोपण करून आणि शांततेचा संदेश घेऊन सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे अशा प्रकारचं एक मानवाप्रती एक चांगला बुद्धांचा संदेश देत सर्वांचे द्वेष आणि सगळ्यांचा दूर करून आणि सर्व मानवामध्ये एक संवाद झाला पाहिजे त्या हेतूने, उदात्त हेतूने भगवान बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर आम्ही या शोभायात्रेची सुरुवात करत आहोत. या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रचंड मोठ्या लेवलवर एक मोठा ट्रक आहे. त्या ट्रकवर भगवान बुद्धांची एक मूर्ती सजवलेली मूर्ती असेल. त्यानंतर बिहार येथील महाबोधी विहाराचे त्या ठिकाणी प्रतिकृती असेल. त्याच्यानंतर बुद्ध आणि धम्म एक 4 फुटाचा एक पुस्तक त्या ठिकाणी या शोभायात्रेमध्ये असणार आणि संपूर्ण बुद्धांचे म्हणजे जन्मापासून ते महानिर्वाणापर्यंत त्या शोभायात्रेमध्ये चित्रण राहील त्या ठिकाणी. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आकर्षक म्हणजे की या शोभायात्रेचे जे पुढे आहे तर पांढरे शुभ्र 2 घोडे आणि 2 उंट या शोभायात्रेचं प्रमुख आकर्षण राहणार आहे आणि त्याच्या पुढे एक साऊंडची गाडी राहणार आहे. त्या साऊंडमध्ये अतिशय कमी आवाजामध्ये सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे अशा प्रकारचे सुंदर एक हे राहून आणि सगळ्या जणांनी आम्ही शांततेमध्ये आम्ही काढणार. 4 ते 5 हजार उपासक उपासिका आम्ही शांततेमध्ये भीमनगर भावसिंगपुरातून माता रमाई चौक असेल, आंबेडकर चौक असेल, सांची प्रवेशद्वार आणि पुढे नंदनोळ कॉलनी, मिलिंग चौक, मिल कॉर्नर आणि बसस्टँड मार्गे सिद्धार्थ उद्यानामध्ये या शोभायात्रेच्या त्या ठिकाणी आम्ही पोहोचणार आहोत आणि त्या ठिकाणी तथागतांना सिद्धार्थ उद्यानामध्ये भगवान बुद्धांना वंदन करून तिथे खीरदान करून कार्यक्रमाची या शोभायात्रेची समारोप. साधारणतः या आयोजन समितीमधले 1-2 जणांचे नावं काही सांगता येईल? आयोजन समितीमध्ये नाव घ्यायला गेलं तर म्हणजे भरपूर आहेत तसे. सुभेदार आमचे आरक साहेब आहेत, ॲडव्होकेट जाधव साहेब आहेत, अनिल दंडाळे साहेब आहेत, धम्मानंद सुरावशे साहेब आहेत. त्यांच्यानंतर आमच्या रेखाताई मेश्राम आहेत आणि बरेचसे म्हणजे नाव घ्यायला गेलो तर म्हणजे संख्या कमी पडेल एवढी 200 आम्ही सगळे स्वयंसेवक शिलाताई आहेत, इंगळताई आहेत, मेश्रामताई आहेत, सगळे म्हणजे प्रचंड स्वयंकृतरित्या या बुद्ध जयंतीच्या म्हणजे महोत्सव साजरा करण्यामध्ये दिवस रात्र सगळे लागले. तुमचं नाव सांगा सर? माझं नाव बाबा तायडे, बुद्ध जयंती समन्वय समिती भीमनगर भावसिंगपुरा.